नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. बघा, अवघे काही 7 ते 8 दिवस उरलेले आहेत डिसेंबर महिना संपायला. तर लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सीसाठी मुदतवाढ मिळणार का, हा पण प्रश्न आहे. तर बघा, संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली. लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सी करण्यासाठी आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. बघा, संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे, तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना महत्त्वाची बातमी. के-वाय-सीसाठी मुदतवाढ मिळणार. नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना के-वाय-सी करण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे आणि त्यामुळे सर्व लाभार्थी महिला मुदतपूर्वी के-वाय-सी करायची आहे. जर तुम्ही डेडलाईन के-वाय-सी केली तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. दरम्यान आता के-वाय-सी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. बघा, तर मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज, लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, लाडकी बहीण योजनेत के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी अवघे 8 दिवस उरले आहेत. जर तुम्ही त्यापूर्वी के-वाय-सी केली तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान अजूनही लाखो महिलांचे के-वाय-सी बाकी असल्याची माहिती समोर आलेली आहे. बघा, त्यात तुम्हाला आता सरकार के-वाय-सीसाठी मुदतवाढ देणार का, हा पण प्रश्न विचारला जात आहे. तर लाडकी बहीण योजनेत के-वाय-सीसाठी मुदतवाढ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीपूर्वी काळात ही मुदतवाढ दिली जाऊ शकते. दरम्यान याबाबत कोणतीही अजूनपर्यंत अधिकृत घोषणा, ऑफिशियल माहिती अजूनपर्यंत आलेली नाही. बघा, आता लाडकी बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार, तो प्रश्न पडलेला आहे. बघा, तर लाडकी बहीण योजनेतून अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता करण्यात आलेला नाही, जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पैसे कधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु आता डिसेंबर महिना देखील संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत. बघा, त्यामुळे जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे या योजनेसाठी आता जिल्ह्यातून जवळपास 4,20,440 कोटी रुपयांचे लाभार्थी जे आहेत त्यांचे अर्ज चौकशी आणि छाननीनंतर त्यातून 46,963 लाभार्थी निकषात बसत नसल्याचे समोर आलेले आहे. दरम्यान 53,000 ज्या बहिणी आहेत, 53 बहिणींनी छाननीनंतर स्वतःहून या योजनेचा लाभ आपल्याला नको असे कळवले आहे. बघा, आणि आता के-वाय-सीसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या आणखी काही नावे जे आहेत ते रद्द होण्याची शक्यता आहे. बघा, आता या जिल्ह्यात योजनेच्या 3,77,477 महिला लाभार्थी आहेत. बघा, मोठी गुड न्यूज आहे, मोठी बातमी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. मात्र सत्तेवर येताच या योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी किंवा छाननी करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी सक्तीची करण्यात आली आहे. के-वाय-सी नंतर लाडकी बहीण योजनेतून अनेक महिला अपात्र ठरत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विचार करता तब्बल 47,000 नावे कमी झाली आहेत. त्यातून त्यांनी आता या योजनेची चुकीची माहिती देऊन गैरफायदा घेतल्याचे पुढे आलेले आहे. बघा, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, सरकारी नोकरी आहे, अशा ज्या महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांना वयोमर्यादा ओलांडलेली आहे आणि प्राप्तिकर विभागाने, आयकर विभागाने बघा त्यांना अशा बहिणींची नावे आता यादीतून वगळण्यात आलेली आहे. बघा, मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करायचा आहे, लाईक करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. बघा, 3-3 हजार रुपये लाडक्या बहिणींना काही काही जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत. तुमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचे आहेत. व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका. लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची, मोठी आणि नवीन अपडेट आहे. बघा, आज तुमची 23 डिसेंबर आहे. अवघे काही दिवस उरलेले आहेत आता 2026 नवीन वर्ष लागायला.
नवीन वर्षामध्ये तुम्हाला बघा मोठी अपडेट, मोठी खुशखबर मिळणार आहे. सर्वात मोठी गुड न्यूज मिळणार आहे आणि फायनली सर्व ज्या महिला आहेत, सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या खुश झालेल्या आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारीच घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.